नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली व गोरगरीब रयतेचे राज्य निर्माण झालं। आज त्याच पद्धतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर देखील सर्व बहुजन समाज एकत्र करून गोरगरीब वंचित उपेक्षित यांना सत्तेमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहेत। या राज्यात प्रस्थापित साम्राज्यशाहीच्या विरोधात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुहूर्तमेढ रोवली आहे। सध्या देशाच्या व राज्याच्या राजकारणामध्ये आदर्श आणि स्वाभिमानी नेता म्हणून पूर्ण बहुजन समाज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना बघत आहे। म्हणून आज छोट्या छोट्या समूहातील लोक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा सोबत जोडले गेले। या राज्यातील गोरगरीब वंचित उपेक्षित घटक मोठ्या आशेने साहेबांकडे बघत आहेत। त्यांना विश्वास आहे की आम्हाला न्याय फक्त ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर देऊ शकतात। या आशा स्वाभिमानी नेत्यांची सभा 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे होणार आहे। तरी या सभेला गरीब मराठा समाजासह बीड जिल्ह्यातील बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजर राहावं असं आवाहन ज्ञानेश्वर कवठेकर यांनी केलंय। अर्धवट राहिलेलं अथवा काही कारणामुळे 10वी 12वीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना खासगीरित्या 17 नंबरचा फॉर्म भरण्याची सर्व सुविधा सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या परीक्षेसाठी आतापर्यंत सुविधा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संपर्क केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागत होता। प्रचलित पद्धतीमध्ये अनेक अडचणींना शिक्षण मंडळाला सामोरं जावं लागत होतं। बीड जिल्ह्यासाठी मिलिया माध्यमिक विद्यालय हे एकमेव संपर्क केंद्र असल्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास अडचणी येत होत्या। प्रचलित पद्धत बंद करून मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांमधून 17 नंबरचा परीक्षा फॉर्म स्वीकारण्याची कार्यपद्धती मार्च 2024च्या परीक्षेपासून सुरू करण्यात येते आहे। अर्ज भरण्यासाठी किमान इयत्ता 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असून इयत्ता 10वी व 12वी खासगी विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची तारीख 20 ते 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत होती, परंतु आता नियमित शुल्कानं नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। इच्छुक 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छुक शाळेत शिक्षण महामंडळाच्या दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। अधिक माहितीसाठी शिक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावर किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांकडे संपर्क साधावा व इच्छुक इयत्ता 10वी 12वी खासगी बहिस्थ विद्यार्थ्यांनी 17 नंबरचा परीक्षा फॉर्म भरावा असं आवाहन करिअर काउन्सिलर डॉक्टर संजय तांदळे बीड यांनी केलं आहे। मराठा आरक्षणासाठी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून तालुक्यातील तांदळा येथे समाज बांधवांचं साखळी उपोषण सुरू असून आज तांदळासह परिसरातील 20 ते 25 गावातील मराठा समाजाच्या महिला पुरुषांनी तांदळा येथून गेवरा इथपर्यंत रॅली काढत माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांना आरक्षणाबाबतचं निवेदन दिलं। पुढे ही रॅली तहसील कार्यालयावर जाऊन धडकली। त्या ठिकाणी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं। सराटे अंतरवली येथे उपोषणात बसलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून गेवराई तालुक्यातील तांदळा येथे साखळी उपोषण सुरू आहे। आज सकाळी या पंचक्रोशीतील 20 ते 25 गावातील नागरिकांनी एकत्र येत तांदळा ते गेवराई अशी रॅली काढली। गेवराईच्या दसरा मैदानात येत तेथून मराठा समाजाचे महिला पुरुष थेट माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानावर जाऊन धडकले। त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आरक्षणाबाबतचे निवेदन बदामराव पंडित यांना देण्यात आलं। यावेळी युद्धजीत पंडित, गिरिकाताई पंडित यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्य उपस्थित होते। यावेळी बदामराव पंडित यांनी आमचे संपूर्ण कुटुंब आरक्षणाच्या पाठीशी असल्याचं म्हटलं। पुढे आंदोलनकर्त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा कृष्णाई बंगला गाठला। त्या ठिकाणी शिवाजीराव पंडित यांच्या कुटुंबाकडून पृथ्वीराज पंडित यांनी निवेदन स्वीकारत आम्ही आपल्या पाठीशी असल्याचं म्हटलं। इकडे आमदार लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी भाग्यश्री पवार, शिवराज पवार यांनी निवेदन स्वीकारलं। तिन्ही लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानानंतर ही रॅली तहसील कार्यालयावर जाऊन धडकली। त्या ठिकाणी तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं। या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित। शहरातील रोडवर सर्रास मोकाट जनावरांचा वावर वाढला असून
जागी बसलेले किंवा फिरत असताना दिसत आहेत। संबंधित जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून बऱ्याच वेळा अपघातही होत आहेत। नगर परिषद कार्यालयाकडे याविषयी अनेक वेळा मागणी करूनही त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही। वाहतुकीस अडथळा होऊ नये व कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये याकरिता तात्काळ शहरातील मोकाट जनावरांचा कोंडवाड्यात बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली। त्याचबरोबर गल्लोगल्लीत व आम रस्त्यावर फिरणाऱ्या असंख्य मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लहान मुलं, महिला, वयोवृद्ध नागरिक हैराण झाले आहेत। त्याकरिता मोकाट कुत्र्यांचाही तात्काळ बंदोबस्त करावा असाही उल्लेख संबंधित निवेदनात करण्यात आला आहे। याबाबत तात्काळ कार्यवाही करा, अन्यथा नगर परिषद कार्यालयाच्या आवारात मोकाट जनावर सोडून आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्याकडून देण्यात आला आहे। बीड शहरातील जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेनं केलेल्या कथित 200 कोटीच्या ठेवी रक्कम घोटाळा प्रकरणी 3 सप्टेंबर रोजी रीतसर गुन्हा नोंद होऊनही अद्याप मुख्य आरोपी संचालक मंडळ कर्मचारी यांना अटक झालेली नाही। सर्व आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी ठेवीदार कृती समितीनं भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता। बँक बंद झाल्यामुळे ठेवीदार, पेन्शनधारक, कर्मचारी आर्थिक संकटात सापडले। या सर्व घोटाळ्याचा तपास संत गतीनं होत असून पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। बँक बंद झाल्यानंतरही विभागीय अधिकारी बीड नामदेव टिळेकर यांना त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली 64 लाख रुपयांची रक्कम एकाच दिवसात देण्यात आली व पोलीस कर्मचाऱ्यांनीही ठेवी वापस दिल्या। या व्यवहारामुळे मुख्य आरोपी बबन शिंदे यांना महसूल व पोलीस अधिकारी यांची साथ असल्याचं दिसून येतं। तपासी अधिकारी PSI खाडे यांची भूमिका गोलमालच आहे। आरोपीची माहिती व पुरावे देऊनही आरोपींना अटक करत नाही, त्यामुळे खाडेची चौकशी झाली पाहिजे। ठेवीदाराची मागणी लक्षात घेऊन मुख्य आरोपी संचालक मंडळ कर्मचारी यांना अटक न केल्यास ठेवीदार आपल्या कुटुंबासहित रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष कृती समितीचे मार्गदर्शक अशोकराव हिंगे यांनी दिले। बरकतनगर भागातील इर्शाद नगर भागात विद्युत ग्राहक वाढल्यानं व योग्य दबानं विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो। येथील रहिवाशांचे विविध विद्युत उपकरणेही वारंवार खराब होतात। विद्युत पुरवठा सुरळीत होण्याकरिता योग्य दाबानं होण्यासाठी या भागात नवीन डीपी बसवणं आवश्यक असल्यानं आपण नवीन रोहित उपलब्ध करून देण्यात यावं असं निवेदन साहेबांना देण्यात आलंय। निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जीवनराव देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सय्यद फिरोज, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महबूब कुरेशी, राष्ट्रवादी युवक नेते शरद चव्हाण, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष भागवत गीते व स्थानिक रहिवासी उपस्थित होते। परळीतील 3ही पोलीस ठाण्यांसाठी आता पोलीस दलाच्या वतीनं 3 नव्या कोऱ्या गाड्या देण्यात आल्या आहेत। परळीतील पोलीस ठाण्यांसाठी नवीन गाड्या उपलब्ध झाल्यानं परळी पोलिसांना सेवा देणं आता आणखी सुलभ होणार आहे। परळीतील शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे यांच्यासाठी नवीन 3 बोलेरो गाड्या देण्यात आल्या। या गाड्या परळीच्या 3ही ठाणेदारांकडे सुपूर्द करण्यात आल्या। गणेश चतुर्थीच्या दिवशी या गाड्या परळीच्या ठाण्यांमध्ये दाखल झाल्या। यावेळी 3ही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या नवीन गाड्यांची पूजा करून आपल्या दिवटीला आलेल्या नवीन वाहनांचं स्वागत केलं। नवीन गाड्या उपलब्ध झाल्यानं परळीच्या पोलीस दलाला आता जनसेवेचं काम करायला मदत व सुलभता येणार आहे। श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेची 19वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी 19 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जयस्वाल यांनी पतसंस्था मागील आर्थिक वर्षात नफ्यात आली असल्याचं सांगून ठेवीदारांचा विश्वास संपादन झाल्याचं सांगितलंय। परळी येथील छोट्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करणारी श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था परळी वजनाची 19वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी 11 वाजता पतसंस्थेच्या कार्यालयात झाली। यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जयस्वाल यांनी पतसंस्था सरलेल्या वर्षात नफ्यात आली असल्याचं सांगितलं। तसेच पतसंस्थेला यावर्षी ऑडिट वर्ग अ मिळाल्याचं सांगितलं। पतसंस्था सहकार विभागाच्या सर्व नियमांचं पालन करून चालवण्यात येते। पतसंस्थेवर ठेवीदारांचा विश्वास वृद्धिंगत होतोय। मागच्या वर्षात ठेवीमध्ये 25% वाढ झाली आहे। बहुतांश कर्जदार नियमित फेड करत असल्यामुळे पतसंस्थेच्या नफ्यात दरवर्षी वाढ होतीये।
पतसंस्थेच्या आर्थिक पत्राचं वाचन सचिन लक्ष्मण वाकडे यांनी केलं। यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनीता वाघमोडे, संचालक राजाभाऊ आढाव, राजेश्वर नीला, सचिन मुंदडा, संजय गोरे, सुमन चव्हाण, सुवर्णा जंगले, विद्या मुंडलिक, व्यवस्थापक प्रकाश चव्हाण, बसवेश्वर खोत यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश बागवाले, प्रदीप राठोड, राजेश शेटे, वैजनाथ चव्हाण, विष्णू विखे यांनी परिश्रम। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।